रुपयाचं पारितोषिक आहे. लवकर लवकर यायचंय. नेमे बॉईज टीम पुढे 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 लवकर इकडे आतमध्ये यायचंय. त्याचबरोबर हरिओम टीम गबससाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. काय फिल्डिंग केली अफलातून. गबस तुला सूर सापडला. सूर गबसला. विघ्नेश फायटर आणि वक्रतुंड सीसी या टीमला देखील विनंती आपण देखील इकडे समोर यायचंय. वक्रतुंड सीसी आणि विघ्नेश फायटर. विघ्नेश फायटर आणि त्याचबरोबर वक्रतुंड आपल्याला नम्र विनंती आहे. ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे. खूप चांगली कामगिरी केली. 28 टीम होत्या. तुम्ही नम्रात आहात. बाकीचे सगळे घरी गेलेले आहेत आणि तुमचा गौरव या ठिकाणी केला जाणार आहे. त्यामुळे वक्रतुंड सीसी आपण देखील इकडे समोर यायचे. विघ्नेश फायटर आपण देखील यायचं आहे. त्याचबरोबर नेमे बॉईज आपण पुढे यायचे. नेमे बॉईज हरिओम पुढे यायचं. इकडे पुढे या पुढे इकडे या. लगेच आपण 5 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम घेतोय. बक्षीसदानाच्या सोहळ्याला सुरुवात होते. या स्पर्धेच्या दरम्यान इथे असलेल्या सर्व संघ म्हणजे 1 ते 7 क्रमांक आणि त्यांचे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. मी एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगेन. गेल्या 3 दिवसाचा हा क्रिकेटचा प्रवास होता सभापती चषकाचा आणि इथला प्रत्येक मोमेंट तुम्ही एन्जॉय केला असेल आणि माऊली क्रिकेट संघाचं आयोजन तुम्हाला भावलं असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये माऊली क्रिकेट संघाने आयोजित केलेली स्पर्धा सभापती चषक 2025 पर्व 3 निश्चितच रोमहर्षक सामन्यांसाठी गाजलेला आहे. उत्कंठवर्धक सामने. प्रत्येक सामना अटीतटीचा झाला. प्रत्येकाने एन्जॉय केलेला आहे. प्रत्येकाने या ठिकाणी मजा घेतली या संपूर्ण या क्रिकेटमधील प्रत्येक मोमेंटची. तर अगदी थोड्याच वेळात सभापती चषक 2025चा बक्षिसाचा सोहळा जो आहे तो सुरू होतो आहे. माऊली क्रिकेट टीमच्या वतीनं माऊली क्रिकेट संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या मानाच्या प्रतिष्ठेच्या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये आज आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट होती. ज्या पद्धतीनं सभापती आदरणीय सन्माननीय यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण जेवणाची व्यवस्था अत्यंत सुंदर होती. त्याचबरोबर आपल्या भागामधील विरारमधील अनेक दिग्गज मान्यवर वेगवेगळ्या संस्था सोसायट्या ज्यांच्या माध्यमातून आज साहेबांवरती शुभेच्छांचा वर्षाव झाला. सभापती आदरणीय यज्ञेश्वर पाटील साहेबांचा वाढदिवस देखील दिमागदार झालेला आहे. स्पर्धा देखील कमालीची यशस्वी ठरलेली आहे आणि त्यामध्ये जसे 7 संघ आहेत तशाच पद्धतीने 28 संघ जे सहभागी संघ आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. कारण प्रतिस्पर्धी नसेल तर मॅचला मजा नाही आहे. ते पराभूत झाले पण परत एकदा येतील. ते देखील पेटून उठतील. तुम्ही 7 नंबरला आहात. ते घरामध्ये आहे. 7 नंबरचा 1 नंबर होऊ शकतो. जो पराभूत झालेला आहे तो 7 नंबरला येऊ शकतो. तो 5ला येऊ शकतो. 3ला येऊ शकतो. हे क्रिकेट आहे. विजेते बदलत राहतात. परंतु या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला प्राप्त झालेला आहे. थोड्याच वेळात बक्षीसदानाच्या कार्यक्रमाला सोहळ्याला सुरुवात होते आहे. अत्यंत शानदार दिमागदार असं आयोजन. त्याचबरोबर संयुक्त मित्रमंडळाचे जे आमचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी आम्हाला मदत केली जेवण व्यवस्थेच्या वेळेला. त्यावेळेस त्यांचे मनापासून धन्यवाद. घासकोपरीचे ग्रामस्थ आणि नेहमी महेश तू प्रत्येक वेळेला एन्जॉय करतो त्यांचे मनापासून धन्यवाद. कोपरीचे ग्रामस्थ आहेत त्यांचेही मनापासून धन्यवाद. प्रत्येकाचं योगदान प्रचंड आहे आणि त्यामुळे कमालीची स्पर्धा यशस्वी झालेली आहे.
असोसिएशनचे पदाधिकारी जर असेल तर व्यासपीठावरती या. विरार असोसिएशनचे पदाधिकारी या निमित्तानं या स्पर्धेच्या माध्यमातून जे आयोजन झाले त्याबद्दल जर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर बरं होईल. आपल्या भावना सुजित सर मागे गेलेले आहेत किंवा एखादा कॅप्टन येऊन इथे आपल्या प्रतिक्रिया दिल्या तरी चालेल. संयुक्त मित्रमंडळ अजूनही काही मंडळी आहेत. आपण वरती या व्यासपीठावर भरपूर जागा आहे. सोनू पोंडके, रवी गीते, त्यानंतर जाधव साहेब या लवकर वरती. मी आमंत्रित करतोय विशेष करून हरिओम संघाचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. हरिओम टीम कॅप्टन हार्दिक मला मगाशी एक गोष्ट सांगत होता की ती मला वाटतं 28 मध्ये लिस्टमध्ये नव्हती आणि शेवटच्या क्षणात ही टीम आतमध्ये आली आणि फक्त आतमध्ये नाही आली, त्यांनी बऱ्याच जणांना बाहेरचा रस्ता दाखवला. प्रतीक, हरिओमच्या टीमसाठी एकदा टाळ्यांचा गजर. प्रतीक, एकूणच या स्पर्धेबद्दल तुझं मत काय आहे आणि जो प्रवास केलाय आणि टीमच्या खेळाडूने जी कामगिरी केली त्याबद्दल काय सांगशील? आज आमच्या सर्व प्लेयरांनी चांगले एफर्ट दिले. लास्टची मॅच थोडी एक वाईटमुळे हरलो तर ती पण मॅच जितायचा प्रयत्न होता आमचा. स्पर्धेमध्ये हायलाईट झालेले खेळाडू त्याबद्दल काय सांगतील? जे तुला वाटत होते की खूप चांगली कामगिरी करतील त्यांनी नाही केली, पण ज्या वाटत होते की नाहीच चांगली कामगिरी केली पण चांगली कामगिरी केली, असे कोणते खेळाडू आहेत की ज्यांनी तुला प्रभावित केलेलं आहे? नाही, आमच्या टीममध्ये प्रेम होता, प्रेम करणं अपेक्षा नव्हती आज, पण आज तो खूप कमी चांगला खेळला. जर चांगला खेळला असता तर अजून आम्ही लवकर जितलो असतो. निश्चितच या स्पर्धेतील प्रतिस्पर्धी आता मगाशी तुम्ही म्हणालात की मोरेगावच जिंकणार आहे. शेवटी मी बघितलं की ते हडल मोठं झालं, म्हणजे 11-22 झालं. ट्रॉफी मोरेगावला जाते. चांगलं वाटतंय. मोरेगावात ट्रॉफी आहे तर विघ्नेश फायटर जितले असते अजून मस्त वाटलं असतं. 3 ट्रॉफी आल्या असत्या मोरेगावात. निश्चितच थँक्यू सो मच प्रणित. त्यानंतर आणखीन विनिंग टीमचे कॅप्टन नेमे बॉयज डिपेंडिंग चॅम्पियन टीम होती. पुन्हा एकदा जबाबदारी तुमच्या खांद्यावरती होती. ओंकार या ठिकाणी आता दाखल होतोय. ओंकार चॅम्पियन बनलेला आहे. पुन्हा एकदा स्वप्न साकार होतोय. आता 2 पर्व जिंकलेले आहेत. विजयाचा जल्लोष कसा करणार आहात? आता बघू, पुढच्या वर्षी पण हॅट्रिक मारायची आम्ही ट्राय करू. त्यांनी पुढचं सांगून टाकले, आम्ही पुढच्या वर्षी देखील येणार आणि हॅट्रिक मारणार. परंतु जे खेळाडू खेळलेत एकूण 7, 8, 9 जे खेळाडू खेळलेत त्याबद्दल काय सांगशील? जर 2 मॅच झाला त्यामध्ये हेमलबाईने चांगली बॉलिंग टाकली आणि 9 प्लेयरनी चांगले 100% दिले, त्यामुळे आम्ही जिंकलो. या स्पर्धेबद्दल तुझं मत? स्पर्धा तर गेल्या वर्षी मी खेळलेलो, गेल्या वर्षी पण चांगली होती. यावर्षी पण आयोजन खूप चांगलं आहे. ओंकार, थँक्यू सो मच, कॉंग्रॅच्युलेशन. हेमलमुळे आम्ही या स्पर्धेत टायटल जिंकलेला आहे. गेलेले सामने होते जो परवाच्या उंबरट्यावरती होते, अशा वेळेला आपल्याला अनुभव पडायला लावत हेमल सरांनी ती कामगिरी केली. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी. अभिनंदन. 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेला आणि आता लगेचच सर्व जे पुरस्कार आहेत व्यक्तिगत आणि त्याचबरोबर सांघिक पुरस्कार आपल्याला दिले जातील. या स्पर्धेच्या निमित्तानं माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक एक्झिबिशन मॅचचा बेस बॅट्समन ठरलेला आहे प्रसाद. आपण मंचावरती या. प्रसाद तडाखेबंद बॅटिंग केली आणि सामन्याचा हिरो ठरलाय. दिलीप दादा आपण लगेच आता कमी वेळ आपल्याकडे आहे. आपल्या शुभस्ते प्रसाद याचा सन्मान गौरव. फक्त 15 मिनिटं, एक 10 ते 15 मिनिटं टाळ्यांचा गजर करत राहायचा. टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन प्रसाद, खूप चांगली कामगिरी केली. त्यानंतर विजय सर आपण घ्या. बेस बॉलर ठरतो आहे मिस्टर विशाल आपण देखील यायचं. विशाल, महेश तुम्ही घ्या. विशाल आहे का? यानंतर देवा सर आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभस्ते या ठिकाणी सभापती चषकातील मानाच्या लाख मोलाच्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार बॅट आहे, प्लस एक उत्तम प्रकारची आकर्षक ट्रॉफी आहे. एक सरप्राईज आहे, परंतु त्यासाठी आपण थोडासा वेळ घेऊ. परंतु या 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी निश्चित आपल्याला मिळतील. आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट
निशांत पाटील आपण पण घ्या. आपले प्रायोजक आहेत, आमच्या भागातला काटेतला सभ्य माणूस स्वर्गीय तीर्थराज भाई पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय जयवंत पाटील सौजन्य आहे. आणि या स्पर्धेमध्ये 71 धाबांचा पाऊस, धाबांची बरसात, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. This prize has been presented by Mr. Nishant Patil and Deva, and prize goes to base batter. Prize goes to one and only ज्यानं 71 धाबा केलेल्या आहेत. टीम आहे नेम्या बॉयज किंवा हरिओम, और खिलाड़ी है बेस बैटर. प्राइज गोज टू वन एंड ओनली मिस्टर नीलेश. नेम्या बॉयज आणि हरिओम मध्ये लढाई होती. निलेश सर तो या सामन्यातला, या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. जोरदार टाळ्यांचा गजर. यानंतर आपण बेस्ट बॉलरचा पुरस्कार देतो आहे. शूज असतील, त्यानंतर ट्रॉफी, आणि हा पुरस्कार देण्याकरता हरेश्वर पाटील साहेब आपल्याला विनंती, आपल्या शुभस्ते हा पुरस्कार दिला जाईल. आणि उत्कृष्ट गोलंदाज मानकरी ठरतो आहे. एकूण त्याची कामगिरी पहा, 6 विकेट घेतल्यात. आणि तो खेळाडू आहे, टीमचं नाव आहे VVSC, आणि खेळाडू आहे मिस्टर आशुतोष. जोरदार टाळ्यांचा गजर. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. प्राइज गोज टू मिस्टर आशुतोष. माऊली चषक, टाळ्यांचा गजर आशुतोषसाठी करा. फेमस झाला माऊली चषक, चषक फेमस झाला. या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर हा पुरस्कार देण्याकरता मी वाडकर साहेब, दशरथ परब साहेब आपल्याला विनंती करेन, आपण या आपल्या शुभस्ते हा पुरस्कार दिला जाईल. आणि स्पर्धेतला सभापती चषक 2025 पर्व 3, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, अँड प्राइज गोज टू, अर्थात पारितोषिके, शूज आणि ट्रॉफी. या स्पर्धेमध्ये उत्तम प्रकारची उच्च कोटीची फिल्डिंग करणारा खेळाडू आहे नेम्या बॉईज संघाचा गबास. नेम्या बॉईज जरा टाळ्यांचा गजर करा गबाससाठी. यज्ञेश्वर पाटील सभापतीचा आहे आम्हाला आधार. नगरसेवक सदानंद दादा साथ त्याची ती खंबीर. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या ठिकाणी आता दिला जाणार आहे. आणि हा पुरस्कार देण्याकरता सभापती महोदय, त्याचबरोबर सर्व टीम, या करमानाचा पुरस्कार आहे, सर्व मान्यवर आपण घ्यायचा आहे. आपल्या शुभस्ते हा पुरस्कार दिला जाईल. मॅन ऑफ द सिरीज 69 धावा त्याच्या नावावरती आहेत, परंतु जेव्हा ऑनलाईन आपण सगळं कॅल्क्युलेशन करतो, त्याची फिल्डिंग असते, त्याचा एफर्ट, बाकी कॉन्ट्रीब्युशन देखील लक्षात घेतलं जातं, आणि मग हा पुरस्कार त्याच्या शिरेपेच्यामध्ये रोवला जातो. सभापती चषक 2025चा महासंग्राम पर्व 3, आणि या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जातोय, तो खेळाडू आहे, एनी गेसेस? मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार कोणाला जातोय पाहूया, कोणाला वाटतंय? एनी गेसेस? नेम्या बॉईज नाही. चला, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार नंतर देऊया का? ठीक आहे. एक्झिबिशन मॅच, आणि त्याचे विजेते आहेत महेश. तुझ्याशिवाय विजेता कोण असू शकतो? चला या,
विजेते आहेत श्री गणेश घासकोपरी. साऱ्या विभागात घुमला काटाईचा संघ हा नवा रूपाला आला. माऊली चषक चषक फेमस झाला. माऊली चषक चषक फेमस झाला. सगळं तिथंच उभे राहा. मान्यवर आमच्या तिथंच असतील कारण उर्वरित सांघिक पारितोषिक आपण देतोय. सर्व मान्यवर दिबा सर, विजय सर, हरेश सर, दिलीप सर आपण तिथेच थांबा कारण आता सांघिक पारितोषिक आहेत. 7वा क्रमांक सभापती चषक 2025 पर्व 3 आणि विजेता संघाचं नाव आहे VVSC टीम. आपण व्यासपीठावरती यायचंय. क्रमांक 7 6500 रुपयाचं पारितोषिक. डीजे मास्टर दमायचं नाही. लोक ही जमली बघा या सारी मैदानी VVSC नंबर 7 स्पर्धा ही आहे 1 नंबर. सारे खेळाडू दमदार. त्यानंतर 6वा क्रमांक सभापती चषक 2025 पर्व 3 6वा क्रमांक 6500 रुपयाचं पारितोषिक. बहुजन विकास आघाडी एकलव्य टीम. कॉंग्रॅच्युलेशन. संघ हा नावा रूपाला आला. माऊली चषक चषक फेमस बहुजन विकास आघाडी चषक चषक फेमस झाला. थँक्यू. सभापती चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा थरार 5वा क्रमांक 6500 रुपयाचं पारितोषिक. टीम विघ्नेश फायटर्स. निशान अनिल आपण व्यासपीठावरती लवकर या लवकर. निशान अनिल झाला. माऊली चषक चषक फेमस झाला. हार्दिक 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 लवकर येतो. हार्दिक अभिनंदन टीम विघ्नेश फायटर. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. ऑल राईट. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. हार्दिक आता तुम्हाला वरती यावं लागेल. सगळ्यांची डिमांड आहे. 4था क्रमांक 10,000 आणि मला वाटतं माऊलीची पूर्ण टीम जरी आता हे पारितोषिक दिलं तरी चालेल. हार्दिक या, हार्दिक वरती या, हार्दिक वरती या, सर्वांनी या. आणि 4थ्या क्रमांकाचा विजेता आहे सभापती चषक 10,000 अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. माऊली माऊली पूर्ण टीम. वक्रतुंड CC अभिनंदन. यज्ञेश्वर पाटील सभापतीचा आहे आम्हाला आधार. नगरसेवक दादा साथ त्याची ती खंबीर. टाळ्यांचा गजर सुदीप आला ना वरती. टाळ्यांचा गजर. क्रिकेटचा विभागात घुमला काटाईचा संघ हा नवा रूपाला आला. माऊली चषक चषक फेमस झाला. माऊली चषक चषक. यानंतर या स्पर्धेतला 3रा क्रमांक सभापती चषक 2025 पर्व 3 थर्ड प्राइज 15,000 रुपये अट्रॅक्ट ट्रॉफी. विजेते आहेत बाबा 11. कॉंग्रॅच्युलेशन. चषक फेमस झाला.
थँक्यू डीजे. या स्पर्धेमधला रनर अप टीम आणि त्यांचा गौरव आता या व्यासपीठावरती केला जाणार आहे. सभापती चषक 2025 25,000 आणि अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी विजेते आहेत. अतिशय दर्जेदार कामगिरी करत अनेक मातबर संघांना पराभूत करत फायनल मध्ये प्रवेश करणारी आणि रनर अप टीम आहे. टीमचं नाव हरिओम. ईश्वर पाटील सभापतीचा आहे आम्हाला आधार. 25,000 अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी विजेते आहेत हरिओम. 25,000 साखर त्याची ती खंबीर. क्रिकेटचा बोलबाला साऱ्या विभागात घुमला. काटाईचा संघ हा नवा रूपाला आला. माऊली चषक फेमस झाला. माऊली चषक फेमस झाला. हरिओम टीम कॉंग्रॅच्युलेशन, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. यानंतर मानाचा पुरस्कार दिला जाणार आहे मॅन ऑफ द सिरीज. सभापती चषकामध्ये सर्वात चांगली कामगिरी आणि 69 धावा, दमदार बॅटिंग, क्लास, तंत्रशुद्ध बॅटिंग करत असताना 69 धावा कुठलेल्या आहेत. टीमचं नाव आहे वक्रतुंड सीसी हरिओम नेम्या बॉईज. आणि हा मानाचा पुरस्कार ज्या खेळाडूच्या शिरपेच्यामध्ये रोवला जातोय तो खेळाडू आहे मालिकावीराचा मानकरी ठरतो आहे वक्रतुंड सीसीचा साईराज. चषक फेमस झाला. माऊली चषक फेमस झाला. मालिकावीराचा मानकरी ठरतो आहे साईराज. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन साईराज. एक्सलंट बॅटिंग, टॉप क्लास बॅटिंग साईराज. वक्रतुंड सीसीचा साईराज ठरलाय मालिकावीराचा धनी. आणि त्यानंतर 45,000 रुपये आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी सभापती चषकाचे मानकरी ठरत आहेत. मागच्या पर्वामध्ये दुसऱ्या पर्वामध्ये आपण या स्पर्धेमध्ये त्यांना विजेते म्हणून गौरवलेलं आहे. या स्पर्धेमध्ये तिसऱ्या पर्वामध्ये देखील दर्जेदार कामगिरी करत नेम्या बॉईज या स्पर्धेचा विजेता ठरलो आहे. कॉंग्रॅच्युलेशन. नवा रूपाला आला माऊली चषक. नेम्या बॉईज आपण या ठिकाणी पाहू शकता ते चेअर्स करणार आहे जिंकल्याबद्दल. आपण त्यांचा आवाज डीजे मास्टर थांबा, डीजे मास्टर थांबायचा आहे. आता 3 चेअर्स आपण करणार आहोत चॅम्पियन बनल्याबद्दल. हिप 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 हिप. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. अभिनंदन नेम्या बॉईज, कॉंग्रॅच्युलेशन. सभापती चषकावरती आपलं नाव कोरलेलं आहे आणि दुसऱ्यांदा प्राप्त केलेलं आहे. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू डीजे. माऊली ज्युनियर आपण या व्यासपीठावरती माऊली ज्युनियरची जी टीम जिंकलेली होती त्या सर्व खेळाडूंनी वरती यायचंय व्यासपीठावरती. या माऊली ज्युनियर. वाढदिवसाच्या शुभेच्छा संपत नाहीयेत, सातत्याने आपण पाहू शकता. अतिशय दर्जेदार या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन माऊली क्रिकेट संघाच्या वतीनं माऊली क्रिकेट टीम ज्युनियर टीम तयार आहे. डीजे मास्टर कमान. माऊली
माऊली सुधीर चषक काळाचा फेमस गजर. झाला माऊली चषक चषक सभापती फेमस चषक झाला महासंग्राम माऊली ज्युनियर माऊली क्रिकेट टीम. लोक ही जमली बघा या सारी मैदानी सामना रंगणार माऊली क्रिकेट टीम हे स्पर्धा ही आहे ज्युनियर एक संघाला देखील नंबर. बाजी मारलेली आहे. खेळाडू त्यांचं देखील मनापासून अभिनंदन. राजाराम पाटलाचा पाठिंबा आम्हाला लाभला काटईचा संघ हा नावा रूपाला आला काटेचा आवाज कुठं टाळ्यांचा गजर करा. चषक फेमस झाला माऊली चषक चषक ओंकार वाडकर. फेमस झाला आणि गौरव मोरे ओंकार वाडकर आणि गौरव मोरे आपण व्यासपीठावरती यायचं. ओंकार वाडकर आणि गौरव मोरे. ओंकार कुठे? हार्दिक ओंकार वाडकर गौरव मोरे साहेब. फक्त एकच सन्मान करायचा आहे साहेब. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजचे जे पुरस्कार मिळालेले आहेत त्या सर्वांनी हार्दिकला भेटायचे. मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार ज्यांना ज्यांना मिळाला आहे त्यांनी हार्दिकला भेटा. गौरवचा सन्मान आपण करतोय. गौरव निस्वार्थीपणे काम करतो हा मित्र. त्याचबरोबर ओंकार ओंकार आपण पण या. ओंकार कुठे आहे? ओंकार वाडकर. या मुलांना कधीच सांगावं लागत नाही की काम करायचे आहे. एकदा जबाबदारी खांद्यावरती दिली ते समर्थपणे या ठिकाणी पेलवतात. ओंकार थँक्यू. गौरव थँक्यू. माऊली क्रिकेट टीम मनापासून धन्यवाद. धनंजय तुमचे मनापासून आभार. कशोत परब वाडकर साहेब महेश त्याला दिलीप दादा तुमचे मनापासून धन्यवाद. या स्पर्धेकरता ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून आता या स्पर्धेच्या निमित्तानं बक्षीस कार्यक्रम संपन्न झालेला आहे.